नमस्कार मित्रांनो, निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रो, आजच्या व्हिडिओतून मी एक स्पेशल ब्लॉगच्या माध्यमातून मी एक जंगल सफारीचं दृश्य आणि हा संपूर्ण आमचा जो सफर आहे त्याचे सर्व दृश्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहे. तर हा फार ॲडव्हेंचरफुल असा प्रवास होणार आहे. सोबतच अगदी जिवलग असे मित्र आहेत, ते सुद्धा या ट्रिपमध्ये सामील झालेले आहे. आम्ही ज्या वाहनाने आता पुढील प्रवास करणार आहोत त्याचं सुद्धा दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून ॲडव्हेंचर तर बघायला मिळेल, परंतु या जंगल सफारीतील जे अनुभव आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी विशद करणार आहोत. सोबतच या स्थानापर्यंत आपण कसे पोहोचायचे आणि तुम्हाला जर स्टे करायचा असेल या परिसरामध्ये तर कुठे करायचा याबद्दल सुद्धा मी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, याच वाहनाने आम्ही पुढील प्रवास करणार आहोत आणि या जंगल सफारीसाठी उत्सुक असलेले आमचे छोटे पर्यटक ते सुद्धा फार उत्सुक आहेत आणि आमची पूर्णपणे तयारीसुद्धा आम्ही केलेली आहे. कशा प्रकारची तयारी चालू आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. फन आणि मस्ती आणि ॲडव्हेंचरफुल अशी ही ट्रिप होणार आहे. दृश्य फार एन्जॉयफुल राहणार आहे आणि हा व्हिडिओ आपण कंटिन्यू यासाठी बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून या जंगल सफारीतील दृश्य तर बघणारच आहे, परंतु सोबतच या जंगल सफारीमधील जे अनुभव आहे ते कसे आहेत केवळ त्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे आणि या स्थानापर्यंत आपण कसे पोहोचाल, कुठे स्टे करायचं याबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे. तर संपूर्ण तयारी झालेली आहे, लगेच सुद्धा या कारमध्ये लोड करण्यात आलेलं आहे. या ट्रिपबद्दल उत्सुकता आहे, परंतु थोडं या विषयावर थोडीशी चर्चा सुद्धा होत आहे. भरपूरसे प्लॅन्स रेडी आहेत आणि हे प्लॅन्स आता आम्ही उघड करणार नाही, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे आणि त्यांना या स्थळाबद्दल फार उत्सुकता लागली आहे, कारण की जंगल सफारी एक नेचर टूर असतो आणि या नेचर टूरच्या माध्यमातून स्वतःला परीक्षण करण्याचा सुद्धा एक वेळ मिळतो. आमच्या मित्रमंडळीतील आमचे खास अजय सर विथ फॅमिली पोहोचलेले आहे आणि ते सुद्धा या ट्रिपला जॉईन झालेले आहे. फार मस्ती आणि फन इथे या ट्रिपमध्ये या प्रवासामध्ये राहणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा. मित्रो, नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वसलेलं एक महत्त्वाचं व्याघ्र प्रकल्प व निसर्गरम्य जंगल आहे. 152.51 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं हे जंगल सुमारे 200 प्रकारचे पक्षी आणि विविध वन्यजीवासाठी विशेषतः वाघांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. मित्रो, या जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन नाग मंदिर आहे आणि झिरा म्हणजे पाण्याचा झरा, यावरून याला नागझिरा नाव पडले आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट्या, गोर, सांबर, चितळ, नीलगाय आणि जंगली कुत्रे यासारखे अनेक प्राणी आढळतात. येथील घनदाट जंगलात वन्यजीव पाहणे हा एक थरारक अनुभव असतो. मित्रो, या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते जून महिना सर्वोत्तम मानला जातो. तर मित्रो, नागपूर पासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर सदर अभयारण्य आहे. मित्रो, निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी विविध पर्यटन स्थळाबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो व तुमच्या सपोर्टमुळेच मला विविध पर्यटन स्थळाविषयी माहिती मिळवण्याची प्रेरणा मिळत असते. मित्रो, नागझिरा जंगल सफारी बाबत पार्ट पहिला, दुसरा व तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचविणार आहे. पहिल्या पार्टच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नागझिरा जंगल सफारी स्थळापर्यंतचा प्रवास व अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नागझिरा जंगल सफारी बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता पार्ट पहिला, दुसरा व तिसरा नक्की बघा. तसेच सविस्तर माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर मित्रो, या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक व हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करा.
व निसर्ग भ्रमंती या चॅनलवरील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहावी याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुढील चोरकमारा सफारी गेट जवळील रिसॉर्ट्स मध्ये रूम बुकिंग बद्दलची माहिती, तिथे जेवणाची व्यवस्थेबाबत व आम्ही स्वतः रात्रीला केलेल्या स्वयंपाकाचे दृश्य व रात्रीला या स्थळावर राहण्याचा आमचा येथील थरारक अनुभव जाणून घेण्याकरिता अपकमिंग दुसरा पार्ट नक्की बघा. धन्यवाद.